च्या सुरुवातीला एक महत्त्वाची अपडेट. प्रशांत कोरटकर यांना जामीन मंजूर झालाय. कोल्हापूर सत्र न्यायालयाचा हा निर्णय आहे. प्रशांत कोरटकरला मोठा दिलासा मिळालाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी आणि इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांची कोठडी मिळाली होती, चौकशी सुरू होती. त्यानंतर प्रशांत कोरटकर यांनी जामिनासाठी अर्ज केला होता आणि प्रशांत कोरटकर यांना कोल्हापूर सत्र न्यायालयानं नुकताच जामीन मंजूर केलाय. या संदर्भात आणखी माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी विशाल पाटील यांच्याकडे. विशाल, अगदी बरोबर आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयानं आता सध्या निकाल दिला आहे. जामीन अर्ज जो होता प्रशांत कोरटकरचा तो कोल्हापूर सत्र न्यायालयानं मंजूर केलेला आहे. प्रशांत कोरटकरला 30 मार्च रोजी जी पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली होती आणि त्या न्यायालयीन कोठडीनंतर 14 दिवसांची जी न्यायालयीन कोठडी होती त्या न्यायालयीन कोठडीनंतर या प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी जामीन अर्जासाठी अर्ज केलेला होता आणि तो अर्ज जो आहे तो आज मंजूर करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळं प्रशांत कोरटकरला एक दिलासा जो आहे तो पाहायला मिळतोय. कारण गेल्या काही दिवसांपासून कोरटकरला जामीन मिळणार की नाही याबाबत शंका जी आहे ती उपस्थित केली जात होती. आज कोरटकरला दिलासा जो आहे तो मिळालेला होता. तर गेल्या महिनाभरापासून जे प्रकरण होतं छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्या प्रकरणाचा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर इंद्रजित सावंत यांना इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणाचा सुद्धा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास 1 महिना कोरटकर जे आहे ते फरार होते. जवळपास 24 मार्चला तेलंगणामधून कोरटकरला ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि 25 मार्चला अटक रितसर प्रक्रिया करून कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यानंतर पोलीस कोठडी सुनावणी झालेली होती. जवळपास पहिल्यांदा 3 दिवसांची पोलीस कोठडी, ती पोलीस कोठडी वाढवून 2 दिवस अशी 30 मार्च पर्यंत पोलीस कोठडी होती आणि 30 मार्च नंतर पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी होती. आणि त्यानंतर कोरटकरला कळंबा कारागृहात ठेवण्यात आलेलं होतं. आता सध्या कोरटकरला दिलासा मिळालेला आहे. कोरटकरला जामीन मंजूर झाल्यानंतर त्याची जेलमधून सुटका देखील होणार आहे. त्यामुळे एक जी कोरटकरच्या बाजूने जो आता न्यायालयाचा निर्णय तो पाहायला मिळतोय. आता या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस देखील आणखी तपास देखील करणार आहे. जी न्यायालयीन प्रक्रिया असेल ती प्रक्रिया करून कोरटकरला जेलमधून बाहेर देखील काढले जाईल. आता 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत याच्यामध्ये की प्रशांत कोरटकरला जो जामीन देण्यात आलेला आहे त्याच्या अटी शर्थी काय आहेत, एक. आणि दुसरा, राज्य सरकार या विरोधात, या जामिनाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे का? कोरटकरला आज जामीन मंजूर केलेला आहे त्याच्यामध्ये काही अटी घालून देण्यात आले. त्या अटींची परत अद्याप समोर आलेली नाही. मात्र या अटींमध्ये अनेक बाबी असू शकतील ज्याच्यामध्ये कोरटकरनं पोलिसांना वेळोवेळी माहिती दिली पाहिजे किंवा राज्य सोडून बाहेर गेलं नाही पाहिजे किंवा पोलिसांनी ज्या वेळेस तपास कामी हजर राहावं त्या वेळेस पोलीस ठाण्यामध्ये हजर राहिलं पाहिजे. अशा काही अटी असू शकतात. आणि सगळ्यात आणखी एक महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे हा जो जामीन आहे तो कोणताही दंडाच्या आधारे देण्यात आलेला आहे का, हा एक सगळ्यात महत्वाचा आहे. कारण जर का एखादा शुल्क आकारून सुद्धा जामीन मंजूर जो आहे तो केला जातो. त्यामुळं ती देखील अट जी आहे ती घालण्यात आली का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र ही जी प्रत आहे ती प्रत अद्याप न्यायालयाने दिलेली नाही. ती प्रत समोर आल्यानंतर याबाबतच्या सखोल माहिती जी आहे ती मिळण्याची शक्यता आहे. मात्र सध्या जर पाहिलं तर कोरटकरला एक प्राथमिक दिलासा जो आहे तो मिळाला तर सध्या माहिती जी आहे ती मिळते. बर, सरकारी वकिलांनी या बाबतीत बाजू मांडली होती. मात्र कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूरमधले इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांना दूरध्वनीवरून धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जवळपास 1 महिना प्रशांत कोरटकर हे फरार होते आणि त्यानंतर त्यांना तेलंगणामधून अटक करण्यात आली होती. महिनाभरानंतर ही अटक झाल्यानंतर पोलीस कोठडी मिळाली होती. पोलिसांनी प्रशांत कोरटकर यांची चौकशी केली होती आणि त्यानंतर आता प्रशांत कोरटकर यांना जामीन मंजूर झालाय. जामिनाच्या अटी नेमक्या काय आहेत हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मात्र ही बाब ध्यानात घ्यायला पाहिजे की प्रशांत कोरटकर हे जेव्हा कोल्हापूरच्या कारागृहामध्ये होते, पोलीस कोठडीमध्ये होते, त्यावेळेस एकदा कोर्टात आणताना प्रशांत कोरटकर यांच्यावर एका वकिलानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे प्रशांत कोरटकर यांच्या सुरक्षेचा मुद्दा सुद्धा ऐरणीवर आला होता. त्याच प्रशांत कोरटकर यांना आज कोल्हापूर सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलाय.